नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. लोणावळ्याला भुशी डॅममध्ये एका कुटुंबाला पाण्याचा प्रवाहात वाहून जावं लागलं. अघटित घटना अनेकांनी व्हिडिओमध्ये पाहिली असेल. खरं म्हणजे असा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर येऊ नये, पण पाणी दिसलं की लोक पाण्याच्या मोहात पडतात आणि असं अखंड कुटुंबाला दुःखाच्या खाईमध्ये लोटतात. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी आल्यानंतर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी कुटुंब जातात, कोणताही विचार करत नाहीत, आचार चुकीचा करतात आणि स्वतः आपल्या अंगावर संकट उडवून घेतात. पिठापूरला सुद्धा पाण्याचा धोका आहे. लोक ऐकत नाहीत. वास्तविक पाहता समुद्राकडे जाण्याचा लोकांचा मोह हाच त्यांना त्रासदायक होतो. जायचं नाही म्हटलं लोक नाराज होतात. पिठापूरला सुद्धा जर आपण गेला तर तिथं पाण्याचा धोका आहे. तो मी जाणीवपूर्वक सांगतो. नाही गेले तरी चालेल. पाण्यात पोहण्यापेक्षा श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणात तुम्ही पोहा, तुमच्या आयुष्याचं भलं होईल. पिठापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर काकीनाडा बीच आहे. अत्यंत घाण हा असा दुर्गंधीमय बीच आहे, परंतु लोक तिथं जाण्याचा आग्रह करतात. ट्रॅव्हलवाल्यांना घेऊन जावं लागतं. त्या घाण पाण्यात खेळतात. पुढं आजारपण येतं आणि पाणी दिसल्यानंतर महिलांनाही त्याचा मोह आवरत नाहीत. फोटो काढतात, ते फॉरवर्ड करतात. पण हा आनंदाला जेव्हा उधाण येतं तेव्हा असं काहीतरी अघटित घडतं. तात्काळ काही परिणाम होत नाही, काही परिणाम नंतर होतात. कारण त्या समुद्रामध्ये आजूबाजूला जे मोठ्या फॅक्टरी आहेत, कारखाने आहेत, त्याचं दूषित पाणी येतं. तास तास पाण्याच्या बाहेर महिला येत नाहीत, लहान मुलं येत नाहीत. लहान मुलं आंघोळ करतात, त्याच्याबरोबर महिला आंघोळ करतात. गेलं तर गप बसत नाहीत, नाही गेलं तर नाराज होतात. तेव्हा जर पिठापूरला काकीनाडा बीचमध्ये गेला तर फार सावध राहा. पाण्याजवळ जाऊ नका. लांबून बघितलं तरी चालेल, पण न जाणं उत्तम. त्याचबरोबर हल्ली राजमहेंद्री शहरात गोदावरी काठी जी गोदावरीची आरती होती तिकडे काही लोक जातात. तिथं गोदावरीचं पात्र जवळजवळ 3.5-4 किलोमीटरपेक्षा मोठं पात्र आहे. आरती संध्याकाळच्या वेळेस असते. बरीच लोक आरतीच्या अगोदर बोटिंगने त्या नदीपात्रात जातात. ते बॅकवॉटर आहे आणि साधारण अर्ध्या तासाची एक फेरी आहे बोटीची. लोक अंधार पडल्यानंतर सुद्धा त्या पात्रामध्ये जातात. इकडे आरती चालू होती, काही वेळा आरती संपलेली असती. त्यानंतर हे सगळे गेलेले महाशय येतात. तो सुद्धा फार मोठा धोका आहे. जॅकेट घालत नाहीत. आनंदाच्या मोहामध्ये त्रास करून घेतात. सावध करण्याचं काम मी करतोय. कारण मागं एकदा 10 वर्षापूर्वी आम्ही सकाळच्या वेळेस 10 वाजता त्या नदीपात्रात गेलो आणि जो मोठा लोखंडी ब्रिज आहे तिकडं आम्ही निघालो असताना मधीच त्या बोटवाल्यांनी बोट वळवली आणि सांगितलं की लवकरच काही मिनिटात पाण्याचा मोठा प्रवाह येणार आहे, पुढे जायला नको. काही लोक नाराज झाले, पण त्याला काय संकेत मिळाला काही कल्पना नाही. त्यांनी बोट वळवली आणि त्या नदीपात्राच्या ठिकाणी आम्हाला पुन्हा उतरवलं आणि त्यानंतर जो पाण्याचा प्रवाह वाढला काही क्षणात, तो फार मोठा. म्हणजे आजही ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यानंतर मनात भीती वाटते. योगायोग म्हणा किंवा श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा म्हणा, त्याला ती प्रेरणा व्हावी, त्याने आम्हाला सांगावं. आम्ही समजूतदारपणा दाखवावं आणि परत आलो. तेव्हा त्याने सांगितलं की
वर पाऊस भरपूर झालेला आहे आणि वर 1-2 धरणं आहेत, त्यातले पाणी सोडल्यामुळं पुढं पाण्याचा प्रवाह निश्चित वाढणार आणि त्याप्रमाणे घडलंसुद्धा. हे आम्हाला कळालं, हे त्या बोटीवाल्याला कळालं, पण बऱ्याच वेळेला तिथं एक अज्ञानपणा आहे. काही वेळा संदेश वाहन नसतं, रात्रीच्या वेळी कोणी सांगत नाही आणि शक्यतो रात्रीच्या वेळेस पाण्याचा प्रवाह वाढत असतो. तेव्हा जे भाविक पिठापूरला जातील त्यांनी शक्यतो पाण्याच्या आसपास जाऊ नये, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि माहीत नसल्यानंतरच काही अघटित घटना घडत असतात. तेव्हा सावध राहावं, सावधान राहावं. पिठापूरला जाणाऱ्या भाविकांनी पाण्याचा मोह टाळावा व श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणात पोहावं, तिथं तरंगावं आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं. कारण शेवटी आपण ज्या कामासाठी चाललो आहे ते महत्त्वाचं आहे आणि आपण जर तो आनंद घेतला तर हा त्याच्यापुढे क्षुल्लक आनंद आहे, त्याच्यात धोका आहे. महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये पाण्याच्या मोहामुळं अनेक ठिकाणी माणसं बुडतात, वाहून जातात, परंतु तरुण मुलं, तरुण मुली, तरुण दाम्पत्य या गोष्टीकडं कानाडोळा करतं. त्यांनाही त्रास होतो, समाजालाही त्रास होतो. तेव्हा देवाच्या दारात गेल्यानंतर खूप सावध राहा. अलीकडं बघितलं तर गणपतीपुळ्यालासुद्धा अशा भयानक घटना घडतात, परंतु वाचतात आणि लोक ते विसरून जातात. पिठापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मी सावध म्हणून किंवा काही संकेत म्हणून सावध केलेलं आहे. शेवटी निर्णय तुमच्यावर आहे. शक्यतो तिथं पाण्याच्या परिसरात जाऊ नका. जर राजमंद्रीला गंगा आरतीला गेलं, गोदावरी आरतीला, तरीसुद्धा तुम्ही तिथं पाण्याचं बोटिंग करायचं टाळा. काकीनाडाला गेलं तर समुद्राच्या पाण्यात जायचं टाळा. तो वेळ वाचवा, तो देवाच्या सहवासात घालवा. सांगायचं ते सांगितलं आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, तुम्ही सावध राहावं यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. शेवटी विचार, आचार हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे, परंतु घटना घडल्यानंतर त्याला दुसरा पर्याय नाही, कुणीही वाचवू शकत नाही आणि कुटुंबाचं जे दुःख आहे त्याला पर्याय नाही. ते अतिशय हालाख्यामध्ये त्यांना भोगावं लागतं. आपल्या कुटुंबातील सदस्यांचा विचार करून आपण पाण्याजवळ जाण्याच्या पूर्वी 10 वेळा विचार करावा अशी विनंती करतो. नमस्कार.